आपण जेव्हा ट्रेकला जातो नेहमी, म्हणजे तुम्हीसुद्धा जातच असाल ट्रेक, मग ते गड किल्ल्यांवरचे असू दे, एखाद्या गावातील असू दे, डोंगरातील असू दे किंवा जंगलातील असू दे, कुठलेही ट्रेक्स असू दे, तर तिथे आपल्याला स्थानिक जागेवाल्याचं देवस्थान नेहमी पाहायला मिळतं. तसं आम्हाला आता हे एका ठिकाणी देवस्थान आम्हाला दर्शन झालं या देवस्थानाचं. स्थानिकांकडून माहिती घेतली तर हे वेताळाचं देवस्थान आहे. वेताळ इथल्या गावकऱ्यांचा आणि वेशीवरचा देव आहे, जे गावातल्यांचं प्राण्यांचं, पशुपक्ष्यांचं, त्यांचं शेतीचं रक्षण करतं. आणि आपण जिथेही जातो ट्रेकला वगैरे, तर जंगलात ऑब्व्हियसली वॉशरूम वगैरे नसतं. तर आपण जेव्हा वॉशरूमला जातो, आपण जरा अशा ठिकाणांपासून लांब गेलं पाहिजे. पण आपण नकळतपणे कुठेतरी लघवीला जातो किंवा वॉशरूमला जातो, तर त्या आपल्याकडून काही तिथे बाधलं नाही पाहिजे किंवा ते आपल्याला भारी पडतं. आणि हे जे खूप जागृत देवस्थान असतात ही अशी. परत काही नावं कोकणातली आहेत, जसं हे वेताळाचं आहे, वेतोबा. परत घाटावर काही खेतोबा म्हणून आहे, कोळोबा, म्हसोबा अशी देवस्थानं असतात. काही देवीच्या नावांवरून असतात. तर तुम्हीसुद्धा ट्रेकला जाल तुम्ही नेक्स्ट टाईम तिथे, तर तुम्हीसुद्धा अशी माहिती स्थानिकांकडून घ्या. आणि तिथे ट्राय करा की आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत, की आपण तिथे काही चुकीचं कृत्य केलं नाही पाहिजे. नॉनव्हेज, चिकन, मटन, मांस, मच्छी खाल्ली नाही पाहिजे अशा ठिकाणी. तिथे जागृत देवस्थान असतं आणि त्याची पवित्रता राखणं हे आपल्या हातात आहे. तर तुम्हीसुद्धा ही माहिती नक्की लक्षात ठेवा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका.